पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो आता काय या दिशेला पोलीस स्टेशनच आहे की दुसरं काय काय टेन्शन आहे का हो? और तुम्ही खरं तर अहो मी तुम्हाला असं चेष्टेनं म्हणलं मास्तरीनबाई, माझं काय चुकलं काय? नाही, तुमचं काय नाही चुकलं. तुम्ही रडू नका, नाही तर मला रडू येईल आता. तुम्ही रडू नका. ए रव्या पव्या, पाणी आणणार जरा, छत्री बित्री घेऊन ये जरा. थँक्यू. अहो प्या आधी, नंतर थँक्यू. ए छत्री नीट धर. मी थोडं पाणी चेहऱ्यावर मारलं तर चालेल का? हा मारा की, एवढं ऊन आहे. मारा मारा मारा. नाही म्हणजे तुम्हाला प्यायचं असेल ना पाणी, मग ते संपलं तर परत. हो एवढा विचार करू नका. बदा बदा पाऊस पडतोय आपल्या कोल्हापुरात, आणि तुम्ही अजून थोडा वेळ रडला ना तर पंचगंगेला पूर येईल. मारा मारा तोंडावर. एकतर एवढे चिमणी एवढं तोंड आहे तुमचं. क्यों? द्या मॅडम. नाही नको, राहू दे. अहो आम्हाला वरतून ऑर्डर आहे. आम्हाला सवय नाही हो. आम्हाला सवय आहे ना. द्या द्या. अहो थँक्यू. काय ओके ना? हो हा हो. हा हो. आता मला जरा सांगा, कशाला चालला होता पोलीस स्टेशनकडे? अहो सांगा पडशिरी, वेळ घालवू नका. काय काम होतं पोलीस स्टेशनकडे? कशाला चालला होता? काम असं नव्हतं. तो बजरंग आहे ना, त्याचं काय? तो पुन्हा आला होता आमच्या घरी. परत राडा केला त्यांनी. माझ्या धाकट्या बहिणीचा हात पिरगाळला, बाबांना ढकललं. आणि म्हणाला की 4 दिवसात घर खाली करा म्हणून. आता कुठे माझ्या बाबांनी घेतलेलं घराचं लोन क्लिअर झालं होतं. घर आमच्या नावावर झालं होतं. आणि हा म्हणतोय घर सोडा म्हणून. आम्हाला नाही खाली करायचं घर, नाही सोडायचं. ह्याची काय बळजबरी आहे? आम्हाला वाटलं होतं की भुवनेश्वरी मॅडमनी आता त्याला बदललं असेल तर त्याचं डोकं ठिकाणावर आलं असेल. असं काही नाहीये. त्याला आपली भाषा कळत नाही ना, पोलिसांचीच भाषा कळते. मी आता तक्रार करायला आणि पोलीस प्रोटेक्शन मागायला चालली आहे. तुम्ही विचारलं ना मला अचानक काय झालं म्हणून मला असं रडायला आलं. मी रडले नव्हते घरच्यांसमोर अजिबात. आई बाबांसमोर मी खूप धीराने वागले. तुम्ही विचारलं तर रडू आलं मला. गुंड ना तो, मलाही भीती वाटणारच ना. एनिवे मी निघते आता. थँक्यू. एकट्याच? हो. त्याला काय झालं? बाबा मास्तरीनबाईंबरोबर जा जरा तक्रार करायला. सरकार तुम्ही? माझं जरा काम आहे. कोणतं काम सरकार? जातो आम्ही. अहो नाही ठीक आहे, जाईन मी एकटी. उगाच त्यांना कशाला त्रास? नाही ते येतील तुमच्या संग. तुम्ही जावा आणि जाताना जरा बघून जा सावकाश. गाड्या आजूबाजूला बघत जा जरा. थँक्यू. नका तुम्ही उगाच कशाला. चला चला. हाँ बोल पव्या. काय? कुठं?
आम्हाला आमचं घर नाही विकायचं, आमचं हक्काचं घर आहे ते. आज सकाळी बजरंगने आम्हाला खूप टॉर्चर केलं साहेब. माझ्या लहान बहिणीचा इराचा हात पिरगळला, माझ्या बाबांना ढकललं, आईला त्रास दिला. मलाही काही बाई बोलला तो. आम्हाला म्हणाला की 4 दिवसात घर खाली करा म्हणून. असं नाही केलं तर होत्याचं नव्हतं करेन आणि तुमच्या दोन्ही मुलींना उचलून नेईन, अशी धमकी दिली त्यांनी माझ्या बाबांना. तुमची त्याच्याशी काय दुश्मनी? 3 वर्षांपूर्वी त्यांनी असाच त्रास दिला होता. तेव्हा मी त्याच्या विरुद्ध तक्रारही नोंदवली, त्याला जेलही झाली होती. पण आता तो बाहेर आलाय आणि आता बाहेर आल्याला पुन्हा आम्हाला त्रास देतात. माझ्या आईबाबांचं वय झालंय, आम्हाला सेफच नाही वाटत आमच्या घरात. तो कधीही येतो, आम्हाला धमक्या देतो आणि जातो. मध्ये तर एकदा त्यांनी रस्त्यात माझी वाट अडवली होती, मी कशी बशी सुटली. पण आज त्यांनी माझ्या फॅमिलीला त्रास दिला साहेब. तुम्ही प्लीज त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करा आणि आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या साहेब. ठीक आहे ठीक आहे, तुमची तक्रार लिहून घेतली आहे. तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर आणि खाली सही करा, आम्ही बघतो त्याचं काय करायचं ते. थँक्यू साहेब. प्लीज त्वरित कारवाई करा, आम्हाला खरंच सेफ नाही वाटत त्या घरात. ठीक आहे, आम्ही प्रोसिजर नुसार काम करतो. या तुम्ही. मोहिते, यांना माझा नंबर द्या. थँक्यू साहेब, थँक्यू सो मच. पक्या दर एकच घे, एक दे इकडं, ते एक त्याला, एक ठेव तुला. हे गाण्या दर, मजा करा मजा. आजचा दिवस एकदम लकी आहे आपल्यासाठी, लकी. थांब, हात नाही लावायचा, त्यांच्या केसाला पण हात लागला नाही पाहिजे. मागावा. अहो पण तुम्ही मला का मारताय? मी तुमच्या कुठं वाटेला गेलोय? मास्तरीनबाईंच्या वाट्याला गेलास ना तू. तुला सांगितलं होतं लक्षात ठेव, पण तू लक्षात नाही ठेवलं. माझं बोलणं पण डोसक्यात शिरणार आता तुझ्या. एकतर तुझा कान काम करत नाही किंवा मेंदू. मी काय नाही केलं. काय नाही केलं? नाही. मग सकाळी काय तिकडे फिरायला गेलतास? चल. आणि हे मास्तरीन बाईसने त्रास दिला. अरे म्हातारी माणसं ती, त्यांच्यावर हात उचलतोस, लाज वाटत नाही तुला? तुझा हात आज नाही मोडून ठेवला ना, अधिपती नाव नाही सांगणार. आत्ता आठवली तुला, आत्ता आठवली, आत्ता आठवली तुला. दुसऱ्यांच्या आया बहिणीवर हात टाकतोस तेव्हा मजा येते तुला. दुसऱ्यांच्या आया बहिणीवर लई झाला आता. बाबा सोड त्याला. ओंक्या सोड. अधिपती सोड, मरल तो. तुला आई साहेबांची शपथ आहे, सोड. जेल जेल
त्याला असं नाही सोडायचं ओंकार. तूच चल. हो बाबा, त्यांनी तक्रार लिहून घेतली आणि ऍक्शन घेतो असे म्हणले. तू कुठेस आता? मी निघालीये घरी, म्हणजे निघतीये. कमलराव आहेत ना तुझ्या बरोबर? नाही, पण येतीलच ते आता. म्हणजे त्यांचं लेक्चर होतं ना बाबा, म्हणून ते नाही येऊ शकले. मग तू एकटीच गेलीस पोलीस स्टेशन मध्ये? नाही नाही, माझ्या बरोबर ओळखीचे 2 जण आले आणि कमल पण आता भेटतीलच मला. ती जाऊ दे बाबा, तुम्ही माझी काळजी करू नका. मला आधी सांगा, घरी कसे आहात सगळेजण? आम्ही व्यवस्थित आहोत. आणि हे बघा, इन्स्पेक्टर साहेबांनी मला त्यांचा पर्सनल नंबर दिलाय. मी तुम्हालाही तो पाठवून ठेवते. ते म्हणाले कधीही काहीही वाटलं तरी फोन करा. हा, हे बरं झालं. तो परत नाही ना आला? नाही आला. ठीक आहे, बाकीचं सगळं घरी येऊन बोलूया. हो हो, ठीक आहे. चला. काय म्हणाली ते? अगं, त्या इन्स्पेक्टर साहेबांनी. आई, तो परत आलाय. इरा तू आज जा. नाही, तुम्ही पण चला. नाही इरा, तू जा बरं. तुम्ही दोघी जणी आत जा, मी थांबतो इथे. नाही बाबा, तुम्हाला एकट्याला सोडून मी जाणार नाही आतमध्ये. अहो, कोणी जाणार नाही, थांबा. अहो, मला अक्षरांनी त्या इन्स्पेक्टर साहेबांचा नंबर पाठवलाय. मी त्यांना फोन करतो. बाबा, तो भुवनेश्वरी मॅडमचा मुलगा आहे का? हो, अधिपती रावच आहेत ते. त्यांनी खांद्यावर काय घेतलंय? मॅडम, पाणी. थँक्यू. आता डोकं जरा शांत वाटतंय ना? हो. चला, आम्ही तुम्हाला घरापर्यंत सोडतो. नाही नको, मी जाईन रिक्षाने. नाही, आम्हाला वरून ऑर्डर आहे. कसली? तुम्हाला एकटं सोडायचं नाही. थँक्यू, पण नको, मी जाईन रिक्षाने. तसेही तुम्ही आज खूप केलत माझ्यासाठी. तुमचा खूप वेळ घेतला ना मी. खरंच थँक्यू. हा, अक्षरा, चल लवकर, लग्नाची खूप तयारी बाकी आहे. बघा, मला घ्यायला आलेत. तुमची आज खरंच खूप मदत झाली. खरंच थँक्यू. येते. तुरकांडाला कुठेतरी बघितलं यार. अरे तो नाही का त्या दिवशी रात्री मास्तरीन बाईंना सोडवायला आला होता? हा भाऊ. भाऊ नाही, तो म्हंटला ना लग्नाची तयारी असं काहीतरी. लग्नाची तयारी मास्तरीन बाईच्या?
तुम्ही तुम्ही मास्तरीनबाईंच्या बहीण काय? हो, काय झालं? तुम्ही घाबरू नका सा. नमस्कार, मी अधिपती सूर्यवंशी. नमस्कार. अहो हे काय अहो अहो काय करताय असं ते मी बघितलंय तुम्हाला. हा ते मागे तुम्ही गुंडांबरोबर 2 हात केले होते ना तेव्हा. अहो हे हो तेच आहेत हे. फायदर माफी माग. म्या काय नाही केलं, म्या काय नाही केलं. नको नको, मागतो मागतो. काही नाही केलं. तू माझा हात पिरगळलास, बाबांना ढकललंस, इथे मारामारी केलीस आणि म्हणतोस काही नाही केलं. हिम्मत कशी झाली तुझी माझा हात पकडायची? मी तुला म्हंटल होतं माझी ताई भुवनेश्वरी मॅडमच्या शाळेत काम करते म्हणून, आणि तू काय म्हणालास रे? हो त्याचं नव्हतं करेन. ए छोटा पॅकेट. अहो मारू नका. अहो लागलंय त्याला. आपण यांच्या बरोबर चर्चा करू ना. चर्चा ह्यांच्या संग काय रे? चर्चा करायची आहे तुला? नाही 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 नाही. अहो चर्चा नव खर्चा पाणी द्यायचा असतोय असल्यास नाही. तुम्ही एक काम करा, चप्पल घातली नाही कोणीच? कोल्हापुरी आहे का नाही घरात? हो आहे आतमध्ये. ताई तेवढी घेऊन या, पाठदिशी घेऊन या. हो हो नाहीतर थांबा, लय लांब जायला नको. भावाकडे आहे, भावा कोल्हापुरी काढ. काढ लवकर. ए दे ना बाबा दे. ताईंच्या हातात दे. घ्या घ्या घ्या. तुमचा कुठला हात मुरगाळला होता ना? उजवा. अहो घाबरू नका, या पुढे. अहो या. नाही नाही, माझ्याकडे चप्पल देऊ नका, तुमच्याच हातात ठेवायचं आहे ते. भक्कम आहे ना चप्पल? तुटणार नाही ना? जर तुटली तर तुला तोडणार, एवढं लक्षात ठेव. तुटली नाही पाहिजे. तुमचा नाश्ता पाणी झालाय ना का मजबूत एकदम? हो. आता इथं ह्याच्या हातावर 100 फटके मारायचे तुम्ही. मी मेजणार, तुम्ही हाणायचं. मी नको नको नको, माझा दुसरा हात तरी राहू द्या. का त्यांचा हात मुरगाळलाच नव्ह का? आता तुझा हात राहत नसते. नको. ताई तुम्ही नॉनस्टॉप 100 मारायचे बरं काय? बिंदास मारा तुम्ही. मी घाबरू नका, मी आहे, मारा तुम्ही. आणि लक्षात घे, हुकवलंच बिकवलंच तर डबल बसणार बरं काय? हिशोब बरोबर झाला पाहिजे. हा ना हा ना. ताई विषय हार्ड झाला पाहिजे ना. हा नक्की बडीव बुकना उडीव. एक जोरात. 3 अहो जोरात मारा. 4 5 6 7 98. उभा राहा उभा राहा उभा राहा उभा 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 राहा उभा राहा उभा राहा. 99. हा 100. शंभर. माझा हात तोडला. हा हात माझा. नशीब तुझं हातावर भागले फक्त या टायमाला. माझा हात माझा हात माझा हात. कुठे कुणीकडे चाललायसा अण्णा?
झालं ना. चल मागे माफीचा कार्यक्रम अजून तर माफी माग. अधिपती ऐका ना, पुरे आता बस झालं. असं कसं हिशोब चुकता झाल्याशिवाय कसा जाईल हो? त्यातनी ढकल होतच ना हो तू. आता त्यांच्या पायावर नाक रगडून माफी मागायची. काका मला माफ काय ग, माफ करा, चुकलं माझं. मी परत असं कधीच काही करणार नाही. हा तिकडं काकी मला माफ करा. आई ग, खरंच चुकलं माझं. अहो ठीक आहे ठीक आहे. माझे हात माझे. त्याची पण मागतो ना माफी. याची काही चूक आहे, माझी चूक आहे. माफ करा ताई, माफ करा, माफ करा. नजर खाली, नजर खाली. डोळे वर करून बघितलास ना, डोळे काढून पंचगंगेत फेकून देईन एवढं लक्षात ठेवायचे. माझे हात. काय झालं? बिघाड झालाय वाटतं. मेकॅनिकला बोलावं लागेल. सगळं काही आजच व्हायचं. तू थांब इथे, मी फोन करून येतो. कमल थांब मी आलोच.